नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नैतिक मूल्य या शृंखलेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नैतिक मूल्यावर आधारित आपण विविध गोष्टी या ठिकाणी सांगत आहोत. आज एक अशीच महत्त्वाची गोष्ट आपण घेऊन आलो आहोत. गोष्टीचं नाव आहे क्षमा आणि सहिष्णुता. सहिष्णुता हे जे मूल्य आहे ते आपण आपल्या अंगी कसं रुजवलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही गोष्ट आहे. एक गाव असतं, गावामध्ये एक साधू असतात. साधू फार शांत असतात आणि साधू लोकांना महत्त्वपूर्ण संदेश देण्याचं काम करत असतात. जसं दया, क्षमा, शांती हे महत्त्वाचे संदेश ते लोकांना आपल्या गोष्टीच्या माध्यमातून देत असतात. परंतु त्या गावामध्ये एक असा व्यक्ती असतो जो की तो साधूंना मुद्दामून रागात कसे येताल याचा एकदा प्रयत्न करतो. तो काय करतो, तो एकदा साधूकडे जातो आणि त्या साधूंना मुद्दामहून रागात आणण्यासाठी तो काय करतो, काही पण बोलायला लागतो खालच्या भाषेमध्ये. एवढंच नाही तर त्यांना शिव्या द्यायला लागतो. पण ते साधूंची कोणतीही प्रतिसाद न पाहता, कोणत्याही रागात न आलेला पाहता तो अजून चिडतो आणि अजून काही बोलायला लागतो. पण कालांतराने थोड्या वेळानं काय होतं की तो थकतो आणि तिथेच बसतो. मग तेवढ्यात साधू आपलं ध्यानामध्येच असतात. त्याला कोणताही प्रतिसाद देत नाही. त्याच्या अर्वाच्य भाषेत बोललेल्या जे काही शब्द आहेत त्याला कोणती प्रतिसाद देत नाहीत, रागात येत नाहीत. अतिशय एकदम स्तब्ध आणि शांत बसतात. अशा स्थितीमध्ये साधू ते व्यक्ती बसल्याच्या नंतर साधू म्हणतात त्यांना, बाळ तुला काही पाहिजे का, तू जेवण करतो का आमच्या घरी. असे जे शब्द आहेत हे शब्द ऐकल्याच्या नंतर मात्र तो व्यक्ती जो आहे त्याला आश्चर्यचकित वाटतं आणि तो साधूच्या घरी जातो. घरी गेल्याच्या नंतर तो साधूंना म्हणतो, मी तुम्हाला एवढं वाईट बोललो, तुम्हाला खालच्या भाषेत बोललो, तुम्ही मला काहीच प्रतिसाद दिले नाही, रागात आलं नाही, उलट मलाच तुम्ही प्रेमानं बोलत आहात, हे कसं काय तुम्हाला शक्य आहे. तर त्यावेळेस साधू म्हणतात, हे पहा, समजा तू जर एखादे फूल घेऊन आला माझ्यासाठी आणि मला देऊ लागला आणि देत असताना मी जर ते फूल घेतले नाही, समजा मी घेतले नाही तर ते फूल काय होतील, ते फूल माझ्याकडेच राहतील, तो म्हणतो माझ्याकडेच राहतील. मग तशाच पद्धतीनं तू जर मला काही कोणत्याही भाषेमध्ये बोलला, वाईट वागला किंवा बोलला, तर मी तुला प्रतिसाद नाही दिला तर ते जे शब्द आहेत बोललेले ते तुझ्याकडेच राहतील, मी अगदी तुझ्या मनावर घेतलेले नाही आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट इथं संपलेली आहे. तात्पर्य असं आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या वाईट वागण्याने किंवा बोलल्याने आपण आपल्या मनामध्ये कोणतेही बदल न घडू देता आपण शांततेने प्रतिकार करायला पाहिजे. त्याचा हीच खरी सहिष्णुता आहे. सहिष्णुता म्हणजे वाटेल ते ऐकून घेणं किंवा शांत राहणं असं नसता. हे म्हणजे काही शांत राहणं एवढंच नसून तर ते शांततेनं त्या व्यक्तीला दिलेलं एक प्रकारचं उत्तर आहे. हीच खरी सहिष्णुता आहे. तो आपण आपल्या अंगी रुजवली पाहिजे. ऐकत राहा अशाच नैतिक मूल्यावर आधारित गोष्टी.